हॅलो गाईज, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण चालू आता राधा आईच्या रिटायरमेंटला, म्हणजे राधा कृष्णा अंधाडी त्यांची आता रिटायरमेंट आहे आईची. तर मग आपण तिकडं सापगावला चाललो आहे रिटायरमेंटला. आणि माझा अवतार बघू शकता, आमच्या घरचा काम चालू आहे सापगावलाच. तर मग तो घर आता काम चालू आहे, मग तुम्हाला उद्या दाखवेल त्या ब्लॉगमध्ये. आता सध्या ब्लॉग नाही येत, दामिनीच्या लग्नाचा ब्लॉग एडिट करायचा बाकी अजून, ते कामामुळं भेटत नाही टाईम. चला मग आता निघू आम्ही, सगळे तयारी झाली सगळ्यांची. चला आता निघू. आणि पप्पांची मामीच आहे ना आमची आई आहे. मग आता चला जाऊ तिकडं, तिकडे गेल्यावर भेटू. पहिले आता टाऊला पण घ्यायचे आणि मण्याला पण घ्यायचे त्या ह्या साईडनं. मम्मीची पण तयारी झाली ही बघा निघले. चला मग निघू आपण, बंद करतो. चला आता मण्याचा नाही घेतला आपण आता, टाऊ आणि मनीष शेट. चला मग गाडीत बसतो आम्ही डायरेक्ट, आता सापगावला गेल्यावर भेटू आपण. चला गाईज, आता आपण पोचलो इथं. अजून कार्यक्रम चालू झाला, टाईम आहे अजून. कार्यक्रम चालू झाला अजून 15-20 मिनटं आहेत. आम्ही पोचलो आहे, कार्यक्रम चालू होईल त्यामुळे तुम्हाला दाखविलंच. कार्यक्रम इथे आयोजित केला. हा कार्यक्रम त्यांच्या मुलांनी मिळून केलेला आहे. राधामावशीने 37 वर्ष सेवा वन विभागामध्ये केली. आता मी वन विभागाचाच आहो. अजून कृष्णाजी पण वन विभागातूनच सेवानिवृत्त झाली. वन विभागातील नोकरी अशी काही सोपी नसते, कठीण नोकरी असते. एवढंच बरं आहे की घराच्या जवळ म्हणजे शहापूरमध्ये मावशींना काम करावं लागलं. नंतर वाफा नर्सरीमध्ये काम केलं तिने. आता 37 वर्ष काम करून सेवानिवृत्त झाले, तर आपल्याला सर्वांना वाटत असेल की निवृत्ती म्हणजे आता आराम करा. माणसाला आराम नसतो. निवृत्ती सेवेतून झालं, परंतु निवृत्ती आता आपली जबाबदारी सुरू होऊन जाते. घरगुती जबाबदाऱ्या सुरू होऊन जातात. पहिले मुलांचं करत बसा, आता मुलांचा झाला, आता नातवांचं करा, आहे की नाही? संपत नाही काम. आणि माणसाने काम करत राहावं तरच माणूस बरा असतो. जसं आपण म्हणतो ना, गाडी खरेदी केली, गाडी चालवत राहिली तर गाडी चांगली राहते. गाडी बंद करून तुम्ही ठेवून दिली एका ठिकाणी तर ती गाडी म्हणजे मग खराब होऊन जाते. तर म्हणून जसं गाडीचं आहे तसं आपलं पण आहे. आपली सुद्धा एक गाडी आहे, गाडीसारखीच आहे. आणि आपण जेवढं चालू फिरू प्रकृती चांगली राहील. आणि आज म्हणजे आपल्याला वाटतो पैसा पैसा धन, खरं धन काय आहे? आपली प्रकृती ही खरी धन आहे. प्रकृती चांगली असली तर मग खर्च नाही राहत. आणि आज म्हणजे दवाखान्याचा खर्च इतका वाढलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आणि मला नाही वाटत राधा मावशींनी एवढं वर्ष काम केलं आणि परिश्रम पण खूप केले त्यांनी. ते परिश्रम केल्यामुळे आता त्यांना फळ मिळेल बघा. आता त्यांची तब्येत जी आहे भविष्यात म्हणजे चांगलीच राहील अशी मला शाश्वती आहे. आणि सर्वांना हेच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा काम करायचं वेळ असते तेव्हा काम करायचं, मनाने तनाने धनाने काम करायचं. आणि हे काम केल्यानंतर आपल्याला आहे वर बघणारा सांभाळणारा, तो सांभाळतो आणि पुढे आपल्याला बरोबर मार्ग दाखवून पुढे नेतो. आणि मला खात्री आहे की तसंच राधा मावशी आणि कृष्णाभाऊ यांची सुद्धा प्रकृती चांगली राहील आणि देव त्यांना सांभाळेल. त्याचप्रमाणे त्यांची मुलं गुरु बाळा दिसत नाही, माझ्या कुठे गेला आहे गुरु आणि बाल्यात दोघं ते सांभाळतील. आणि राधामावशींच्या मुली आहेत, त्या मुली सुद्धा येऊ शकतात इथे. आणि त्यांच्या आईने जसं त्यांना लहानपणी सांभाळलं, त्यांना बघितलं, त्यांना हे केलं, तसंच त्यांची आई आज सुद्धा करू शकेल, कारण त्यांची प्रकृती चांगली आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे लोक इथे जमलात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छासह माझ्याही शुभेच्छा आणि त्याच्या पण शुभेच्छा. आणि त्यांनी नर्सरीमध्ये काम केले, त्या नर्सरीमध्ये कितीतरी रोपं तयार केले, हजारो रोपं तयार झाले असतील. आणि ते हजारो रोपं कुठेतरी जंगलामध्ये आज असतील आणि त्यांची झाडं होतील. आणि हे एक फार मोठं काम केलेलं आहे. त्याचा आशीर्वाद पण राधा मावशींना मिळेल आणि त्यांचं पुढचं जीवन
सुखकर आणि सुखसमृद्धीचं राहावं अशी देवाशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला इथे येऊन बोलायची संधी दिली त्याबद्दल गुरु आणि बाल्या दोघांचा मी आभार मानतो आणि परत एकदा कृष्णाजी आणि राधा मावशींना शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवतो. धन्यवाद. दोन आहेत काय की हे काय असं वाटतंय बाबाची आईच्या टाक अरे रे उभी जरा बारीक करा बघ घेतलं हो हो तुम्ही जा ना उभी राहा ना पिरियड येईल गाणे को देखला चालूच झाला ते नाही ना तू माईक आहे कर ना जेव सगळ्यांनी जेवायला
सत्कार झाले सुनील जावले ना नाही सांगा केक कापून होते हा हा उभे राहा ना जरा थांबायचं आहे केक कापून घे तेच बोलू ना केक कापून घेतला असता ना तुझी केक कापून घे पहिले नंतर मग आई केक कापून घे दीपी त्याला बड्डे सांग ना बघा बर्थडेचा उद्या लावतो मग कसं लागेल हेच राहू दे थांब ना रोशन सगळ्यामध्ये टाळ वाजवलं पाहिजे घे आई घे 2 मिनिटं करा मामा घे 2 मिनिटं हे घे ना हे उडवा थांब हे पण नाही फुल वाजव केक भरव ना बाबा सांग केक भरवाला नेत्या बाहेर केक नका भरीत राहू चालू करा मामा सर्वांनी आलेले पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळींनी जेवण करूनच इकडे थांबा, घ्यायचे तुम्ही जवळ अशी आहे ना. घर मालकाची नम्र विनंती. असं. धन्यवाद. नंबर लावला ना हो ना बघितलं नवीन चॅनल खोलला आता आली सगळी आली मला दिलं का ठेव रे याल तुम्ही या टेन्शन नाही घेऊ कार पिठोरीला येतो तेव्हाच आम्ही हा आर्यन सांगतो तो पिठोरीला येतो तेव्हाच आम्ही बघतो तू बघच नाही का सबस्क्राईब करायला दाखव मला जुन्या बोललो नाही याच्यात चल ना अरे तो चॅनल उडला पहिला माझा हर्षद थांब ना याला घेतला तो बारीक दिसला पण नाही बर्थडे नव्हता बोलवला तिकडनं या ना सगळे एकदाच एवढी चढल्यात एवढी गर्दी आली तर कुठं काय फोटो अरे ते
अरे व्हिडिओ सगळी याल टेन्शन नाही हो फोटो नाही फोटो गाडीत कुठे बसता पाकन कृपया सर्व पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी लक्ष द्या. जेवण व्यवस्था चालू झाली आहे. आता काय जेवण करून घ्यायचं अशी गरमांसाची अगं इथं उभं राहायला जागा नाही मांसाहारी जेवणाची व्यवस्था स्टेजच्या मागच्या बाजूला केली आहे. तसेच शाकाहारी जेवणाची व्यवस्था स्टेज समोर घरमालकाच्या घरामध्ये केलेली आहे. धन्यवाद. अरे यांना दाखवू का त्यांना दाखवू पप्पा बघा मम्मी मम्मी मोठी मम्मी कुठे गेली
मजा करा दोघाही. अंदर काढला काढला. जिजूची मस्ती चालली इकडे. चालले जेवणाची पात्र तयार आहेत. कृपया कोणी जेवण करायचं बाकी असेल त्यांनी दुसरी जेवणाची व्यवस्था स्टेजच्या मागच्या बाजूला केली आहे. तसेच शाकाहारी जेवणाची व्यवस्था स्टेजच्या समोर घरामध्ये केलेली आहे. नाना इकडे बघ.
अक्षता टाका अक्षता. तू गाला बसली तिथे. हे आरशू पण ना का हो? आरशू बसली इथे. आरशू ना आमना आप्पाला घेऊन गोरी येता जवळ थांब ना जरा. आप्पा जवळ येईन जरा. इकडे बघा. अरे मी इथंच बसली. येण्यावर इकडे बघा. दिवा काय रे नाही तो विजय तू लगेच. आरशू बाबूला घे जरा. हा बाबूला दे नाही तिकडे. तुला नाही घेतली. इकडे बघा अबे. रियू ए रियू.
इकडे इकडे एक हे केक उचलला नाही का रे ना उभा रे ना नाना इकडे बघा मी होत्या म्हणून सगळा साड्या घेऊन ते लुगडी घेऊन जा यार दे फ्रेम नंतर नाही धर ना वर बघ बसल गे दोघांपैकी एकाने तिकडे जा आणि एकाने इकडे थांबा दे इकडे आडवा घेऊ का उभा घेऊ
बाबा काय टेन्शन घ्या मला बोलवलं नाही, मला लय वाईट वाटतं. इकडे बघा काढला रमेश दा इकडे बघा भोजन झालेले असेल आणि भोजनाचा कार्यक्रम चालू आहे. त्यातला बऱ्यापैकी आमच्या झाल्या तर राधा मावशी, राधा मामी, राधा आत्या, राधा ताई अशा प्रकारच्या उपमा देऊ शकतात. 1996 ला मी कामाला लागलो वन विभागामध्ये आणि 1997 ते 98 पासून राधा मावशी मी ओळखतो. रामदादा झाला, आमचा भद्र मामा झाला, हे सगळे वनमजूर जेव्हा ज्यावेळी काम करत होते. एक राधा मावशीचा वन विभाग एक दबदबा होता. आम्ही तेव्हा गार्ड होतो, गार्ड वनरक्षक. आणि राधा मावशीकडं एखाद्या गार्ड जायचं त्यावेळी ते एशेप डिशेपची भेट घ्यायची. अशा आमच्या राधा मावशी सर्व एकदम स्पष्ट वक्ते आणि साधा स्वभावाच्या राधा मावशी. बाबा बस आता तर कार्यक्रमचा जवळजवळ संपत आलेल्या मी उशीर आल्या कारणाने मी बोलावंच लागेल. कारण राधा मावशीच्या बद्दल जर बोललो नाही तर सुनील मुंडे बोलला नाही. कारण राधा मावशीनी डिव्हिजनचा डिशेपला घेराव घातलाय आणि आम्ही संघटना चालवायचो. प्रत्येक वेळी राधा मावशी आमच्या जोडीला सहकार्य करायला असली. कुंदाताई खारीक आणि राधा मावशी, इकडनं राम मोतेराम मामा, तिकडनं राधा मावशी, कुंदाताई खारीक. पण राधा मावशीचं एक वैशिष्ट्य सांगतो, एवढी प्रेमळ मावशी का तिला अख्खा डिव्हिजन राधा मावशी राधा मामीच बोलायचे. कारण राधा मावशीच्या बंगल्यावर जरी गेलो तर आम्हाला चटणी भाकर खायला तरी भेटायची. कारण राधा मावशी एवढी प्रेमळ होती. आम्ही गाठ त्यावेळी लहान पोरं लागलो 98, 99, 96 मामी आमची परमनंट झाली. पण राधा मावशीकडे 3-4 बंगले असायचे आणि त्यावेळी एशेप डिशेपला भेटणं म्हणजे गाठ फडतीची हिंमत नसायची. आणि राधा मावशीला आम्ही सांगतो, मावशी काय कसं आहे, तुला काय करायचे, चल ना तू. अशी दमदार व्यक्तिमत्व आमची राधा मावशी. खूप मदत केली हो प्रत्येक गोष्टीला कुठेही. पण तिचा एक स्वभाव होता, राधा मावशीचा स्वभाव कधी स्पष्ट होते. अधिकारी असो का कर्मचारी असो, ती बोलायला एक नंबर स्पष्ट. एशिएफला तेच बोलणार, त्याच गार्डाला बोलणार, तीच फॉरेस्टरला बोलणार, त्याच आरिफोला बोलणार, त्याच डीएफओला बोलणार. तिच्या मनात आहे ना काहीच नाही. आज आमची साधी मावशी अख्खा डिव्हिजन मधून ती रिटायर झाली ना, असं वाईट वाटतंय ना. म्हणजे खरीच म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं वाईट वाटतंय का. अशी डिव्हिजन मध्ये वन विभागातून माणसं रिटायर झाली तर वन विभाग टिकणार नाही. कसं टिकल. आम्ही वापा नर्सरीत गेलो, राधा मावशी तू इकडे कशी आहे, आम्हाला तिकडे इकडे आली तरी पण राधा मावशी. वापा नर्सरीत कलमा नर्सरीत गेली, राधा मावशी इकडे कधी नाही, मला इकडे पाठवले. इकडे गेली तर तशीच. पण आम्हाला टॉपच दिसाला ना काहीतरी भाजी बी रामने खायला घातला, तसं राधा मावशीने अंधार साहेब खायला घातला. म्हणजे डिपार्टमेंट मध्ये अशा व्यक्ती होणं नाही. यांचं गुणगान गातो म्हणजे काय, वस्तुस्थिती बघितलेली, समोर बघितलेली वस्तुस्थिती मी या ठिकाणी सांगतोय आणि अभिमानाने सांगतोय. राधा मावशी सारख्या कर्मचारी वन विभागाला लाभू शकत नाही. आम्हाला खंत आहे की ही उणीव आम्हाला जाणवेल. ही पोकळी कधीच भरणार नाही, कदापि भरणार नाही. या ज्यावेळी सेवानिवृत्ती होतात, मी उद्यापासून त्यांना सांगितलंय, तुम्ही सेवानिवृत्ती राहत ना, उद्यापासून नर्सरीत परत कामाला या. जोपर्यंत तुम्हाला काम करता येईल तोपर्यंत तुम्ही नर्सरीत काम करायला या. सुनील मुंडे आहे तोपर्यंत, हयात आहे तोपर्यंत या. मी तुम्हाला ग्वाही देतो, स्वामीजी सामाजिक वनीकरण मध्ये तुम्ही उद्यापासून रुजवा.
तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, कारण तुमच्यासारख्या व्यक्तीची आम्हाला गरज आहे. तुम्ही बोला का आता मी 60व्या वर्षी रिटायर झाली, आता मला पोरा लेकरांच्याकडे बघू दे, कुटुंबाकडे बघू दे, मला काही नका. पोरा लेकरा बघतील, मामा बघतील, सगळा बघतील. तुम्ही तिथे येत जा. नुसतं आपला 2-3 तास थांबले तरी आमचा एवढा उत्तेजन क्षमता आमची वाढते का आम्हाला असं वाटतंय का राधा मावशी आली तर आम्ही समोरची माणसं 4 तास जोराने काम करतात, जोमाने काम करतात. कारण जी ऍक्टिव्हिटी पॉवर्स आहेत साहेब अंधाडे साहेब, तुम्हाला खोटं वाटेल पण ज्या ऍक्टिव्हिटी पॉवर्स ह्या माणसांच्याकडे दिलेले आहेत त्या कोणाकडे नाही. आमच्या ऑफिसला आम्ही रेंज ऑफिसला जायचो, रामदा बघायचो. रामदा बघितल्याबरोबर रामदा काय जेवता, काय खाता, चहा पिता, ऍक्टिव्हिटी पॉवर्स. अशा प्रकारच्या राधा मावशीने आमच्याकडे काम केलेले. आज राधा मावशी पुणे विभागाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. तुम्ही निरोगी शरीराने निरोगी आयुष्यमान जगाल असं मी या ठिकाणी परमेश्वरीच्या मी प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा वा. राधाबाई अंधाडे ही 60व्या वर्षी सेवानिवृत्ती झालेली आहे, परंतु 1830 वर्ष त्या सेवेत काम करताना तिला किती यातना झाल्या असतील हे तिलाच माहित असेल. आपण म्हणत असतो जर का सकाळी लवकर गेला नाही तिकडनं तो साहेब बोलणार, तिकडनं दुसरा साहेब बोलणार, अनेक प्रकारचे साहेब त्यांना छळून राहणार आणि ते काम केलंच पाहिजे. परंतु ही बाई इतकी धाडसी होती का त्यांच्या शब्दाला कधीच तिने हार आणली नाही आणि त्यांना मांडलं सुद्धा नाही. तिने प्रामाणिकपणे सेवा केली, ती प्रामाणिकपणे कोणाला न डगबगता तिने सेवा केलेली. आणि ही या बाईच्या बाबतीने सांगायचं म्हटलं म्हणजे ही 1830 वर्षे महिला कामगार म्हणून नाहीये तर वन कामगार म्हणून तिने सेवा केलेली आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारे. परंतु माझं एक मत होते, आज ठाणे जिल्हा परिषद मध्ये असो, महानगर पालिकेमध्ये असो, जे सफाई कामगार आहेत त्यांच्या मुलांना सेवेमध्ये घेतले जातात, परंतु हे वन कामगार आहेत त्यांच्या मुलांना सेवेमध्ये घेतलं जात नाही. ही कुठेतरी खेदाची बाब आहे. त्यांच्या मुलांना सेवेमध्ये घेतलंच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. इथे भोंडुले साहेब आहेत, ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत युनियनचे, तर त्यांनाही माझी विनंती आहे का मी जे आता हा प्रश्न टाकलेला आहे ते नक्कीच तुम्ही वन विभागाला कळवावा अशी माझी एक इच्छा आहे. कारण जी मुलं जे आज सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या मुलांना जर सेवा मिळाली तर अतिशय चांगलं होईल. आणि जाता जाता मी राधाबाईंना हे सांगतो का आतापर्यंत तुम्ही 1830 वर्ष सेवा केलेली आहे, ते तुम्ही सेवेमध्ये चांगल्या प्रकारे सेवा केली आणि तुम्ही घराकडे आता यांनी सांगितलं का वन विभागाच्या वन भागामध्ये तुम्हाला सेवा मिळाली, परंतु बस पुष्कळ झालं. जर तुमची जायची इच्छा असेल तर तुम्ही जा, परंतु मनुष्य ज्या वेळेला साठी ओळंडतो त्यावेळेला तो जीर्ण झालेला असतो, कारण त्याच्या शरीरात काही राहिलं नसतंय. एक फक्त शरीर म्हणून असतं, शरीरानं माणूस बोलतो, परंतु तुम्ही काही करत नका. त्यांच्यापेक्षा मुलांची, पतीची, आपल्या गावातल्या इतर नातेवाईकांची चांगल्या प्रकारे सेवा करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अग्निसेना. बाबा इकडे बघ. घेतला बघ इकडे. गुलदस्ता घे आता, गुलदस्ता घे ना. बाबा इकडे बघ. या चला दोघी सगळे.
प्रत्येकीने एक एक घ्या. चला आता मी आप्पांची गाव पोचलोय आणि निघलो तिथल्या मग दाखवत नाही. चला मग आता आप्पांची झालंय. आईला बाबू बघायचा होता तर मग आईला बाबू दाखवतो मग आम्ही घरी निघू. चला आता निघलो आम्ही घरी जायला. आईला दाखवलं बाबूला. चला मग आता घरी जातो. घरी गेला ब्लॉग एंड करू आपण. चला आता एवढं घरी पोचलो आपण. आता वाजले 11:30 झाले. आता पप्पांचा बड्डे पण आमच्या चालू झाला. आता अर्धा तास आहे अजून. 11:30 झाले. बाब्या पण झोपलेला गाडीत. चला मग आता राधे आईची रिटायरमेंट झाली आज. 38 वर्ष तिने कंप्लीट केलं वन खात्यामध्ये. तर मग तिला पण शुभेच्छा आता रिटायरमेंटच्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.